साहित्य जागर व्हॉट्सअप समूह प्रस्तुत जागर संवाद. विशेष प्रसंगी विशेष मुलाखतींचा विशेष कार्यक्रम जागर संवाद. महेश, यानंतर मला असा प्रश्न विचारावासा वाटतो आहे की जेव्हा अफगाणिस्तानमध्ये तालिबान शासकांनी बुद्धांच्या भव्य मूर्त्यांचं भंजन केलं, खंडन केलं, त्या तोडल्या आणि त्यामुळे सगळ्या जगात बुद्ध तत्वज्ञानाच्या विरोधात लाट निर्माण व्हावी अशी जी त्यांची इच्छा होती, तसं न होता नेमकं बुद्धाप्रती एक नवीन प्रेम जगात निर्माण झालं असं जाणवतं. पण हे सामान्य माणसांमध्ये त्याच्या भूमिका ज्या काही उमटल्या त्या आम्ही पाहिल्या. पण तुम्हा विद्वानांमध्ये, म्हणजे विशेषतः बुद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास करणारे जे अभ्यासक आहेत, त्या विद्वान मंडळींमध्ये नेमकी याची काय प्रतिक्रिया उमटली आणि त्याबद्दल त्यांचं नेमकं काय मत होतं हे जाणून घ्यायला फार आवडेल. प्रकाश, तो प्रसंग खरोखरच म्हणजे सगळ्यांनाच खूप त्रासदायक होता. आजही त्याची आठवण झाली तरी अंगावरती काटा येतो आणि आपण एक काय म्हणू की धर्मांधतेच्या सगळ्या या पाशवी त्याचा जो काही अंमल असतो त्याच्या खाली माणूस काय काय करू शकतो आणि किती सुंदर गोष्टी नष्ट करतो, त्याचं एक खरोखरच ते मूर्तिमंत उदाहरण आहे. मला आज आठवतं की हे जेव्हा घडलं अफगाणिस्तानामध्ये त्यावेळी सुरुवातीला खूप संतप्त प्रतिक्रिया होत्या. लोकांना खूप त्याचं वाईट वाटलं, दुःख झालं, त्याचा काहीतरी सूड घ्यावा, बदला घ्यावा असंही काही लोकांच्या मनामध्ये मी त्याच्या प्रतिक्रियाही ऐकल्या. मला आठवतं की त्या काळात तूही तालिबानवाल्या गाणं तुझं लिहिलं होतंस आणि जणू तू त्या गाण्यामध्ये जे म्हटलंस तोच खरं सूर सगळीकडेच त्या काळामध्ये होता. मग तो भारतामधल्या बुद्ध अनुयायांमध्ये असेल किंवा जे अगदी बुद्धाचे अनुयायी नव्हते त्यांच्या मनामध्ये सुद्धा त्या गोष्टीबद्दल फार एक काय म्हणू आपण की दुःखाची आणि अशी भावना होती. कारण की ती शिल्प खरोखरच इतकी भव्य शिल्प आणि जगामधली आश्चर्य म्हणावीत अशी ही शिल्प, आणि ती केवळ त्या मूर्ती आहेत आणि त्या दुसऱ्या कुठल्या तरी धर्मातल्या काय म्हणतं की आदरणीय व्यक्तीच्या आहेत म्हणून त्या फक्त फोडणं हे कोणालाच रुचलेलं नव्हतं. आणि मला वाटतं एक सर्वसामान्य जो माणूस आहे की ज्याला काहीतरी तर्क बुद्धी आहे त्याला ते पटणारच नाही. पण या दरम्यानच्या काळात मी एक अशीही प्रतिक्रिया माझ्या काही कोरियन विद्यार्थ्यांकडनं ऐकली. ते म्हणाले की बुद्धाने शेवटी काय सांगितलंय, तर बुद्धाने हे सांगितलंय की जग अनित्य आहे, त्यातली प्रत्येक गोष्ट अनित्य आहे. ते म्हणजे की ती शेवटी शिल्प होती, ती सुद्धा अनित्यच होती, आज ना उद्या ती नष्ट होणार होती, ती झाली. त्यामुळे आता ती फक्त त्यांनी फोडली म्हणून त्यांच्याविषयी द्वेष बाळगण्यापेक्षा आपण आपल्याला काही अजून नवीन घडवता येतंय का, आपल्याला काही सुंदर घडवता येतंय का याचा विचार जास्ती करूया, ना की ह्या मंडळींचा सूड घेण्याचा विचार करण्याच्या ऐवजी. तर ही एक प्रतिक्रिया मला त्या काळातली अजूनही आठवते आणि मला वाटतं की खूप बोलकी आणि एका दृष्टीने शहाणपणाची प्रतिक्रिया आहे. कारण की आज आपल्याकडे हे जे दिसतं, आपल्याकडे मंदिर मशिदीचे वाद आहेत आणि हा जो एक वर्ग आहे हा त्या बाबतीत सतत त्याच्यामध्ये द्वेषातनं द्वेषाचीच निर्मिती होते, त्याच्यापासून आपण पुढे जात नाही. आणि ती जी काही प्रतीकं आहेत त्यांना आपण एवढं महत्त्व देतो की त्याच्यापुढे आपल्याला इतर गोष्टी अगदी मानवता ही क्षुल्लक वाटायला लागते. तर त्या माझ्या कोरियन भिक्षू मित्राकडनं मी जे ऐकलं की सर्व शेवटी अनित्य आहे, त्यामुळे कधी ना कधी ते नष्ट होणार होतं, ते नष्ट झालं, आपण नवीन काय सुंदर घडवता येईल त्याचा विचार करूया. मला वाटतं हा विचार जो आहे तो खरंच शहाणपणाचा विचार आहे. आणि तो आज आपण ज्या सगळ्या इतर समस्या बघतो मंदिर मशिदीच्या वादांच्या संदर्भात मी म्हणतोय त्या सगळ्यांच्या बाबतीत सुद्धा जर हाच विचार आपण केला तर मला वाटतं आपल्या अनेक समस्या त्यातनं सुटू शकतील. क्या बात आहे महेश, खूप सुंदर प्रतिक्रिया तुझ्या त्या कोरियन भिक्षू मित्रांनी दिली आहे. आणि जगातील प्रत्येक गोष्ट ही नाशवंत आहे, तसं बुद्धाचं शिल्प असेल तरी ते नाशवंत आहे, त्याचा नाश कधीतरी होणार आहे आणि तो कोणीतरी केला म्हणून आपण त्यांच्याबद्दल द्वेष करण्याचं किंवा क्रोध बाळगण्याचं काहीही कारण नाही. हे जे तुझ्या भिक्षू मित्रांनी सांगितलं आणि त्यातून त्यांनी पुढे काहीतरी नवं वेगळं रचनात्मक निर्माण करण्याचा ही संदेश
त्यातून दिला की आपण वेगळं काही नवीन निर्माण करू शकतो का. म्हणजे बुद्ध शिल्प म्हणजे बुद्ध तत्वज्ञान नाही. ही जी भूमिका सगळ्या बुद्धांच्या अनुयायांनी त्या काळामध्ये अंगीकारली आणि त्याप्रमाणे आपलं वर्तन ठेवलं. कधी कळायचं मुद्दा तोडण्याने बुद्ध तत्व नाही मरायचं. मुद्दा तोडण्याने बुद्ध तत्व नाही मरायचं. बुद्ध नको शांती हवी शिकवलं बुद्धानं. बुद्ध नको शांती हवी शिकवलं बुद्धानं. बुद्ध तोफ वापरून मिळेल कार्य ज्ञान. बुद्ध तोफ वापरून मिळेल कार्य ज्ञान. शरीराने वाढलास शरीराने वाढलास मन कधी वाढायचं. मन कधी वाढायचं. मूर्त्या तोडण्याने बुद्ध तत्व नाही मरायचं. मूर्त्या तोडण्याने बुद्ध तत्व नाही मरायचं. प्रज्ञाशील तरुणेचं बहुमोल धन. प्रज्ञाशील तरुणेचं बहुमोल धन. तुझ्या देशासाठी खेळ गोंधळ भरून. तुझ्या देशासाठी खेळ गोंधळ भरून. क्रोध द्वेष मत्सरात नाही रे जळायचं. नाही रे जळायचं. मूर्त्या तोडण्याने बुद्ध तत्व नाही मरायचं. मूर्त्या तोडण्याने बुद्ध तत्व नाही मरायचं. तालिबान वाला वेळ हे कधी कळायचं. हे कधी कळायचं. मूर्त्या तोडण्याने बुद्ध तत्व नाही मरायचं. मूर्त्या तोडण्याने बुद्ध तत्व नाही मरायचं. असा हा जो प्रगत बुद्ध तत्वज्ञानाचा विचार आहे. बुद्ध तत्व जे या इतक्या पुरोगामी स्वरूपाचं आहे ते बुद्ध तत्वज्ञान आज नेमक्या कोणत्या पातळीवर उभं आहे. आज नेमकं त्याचं स्थान जगातलं काय आहे. जगातली बुद्धाच्या तत्वज्ञानाची स्थिती काय आहे आणि पुढे हे बुद्ध तत्वज्ञान आजच्या 21व्या शतकात किती उपयुक्त आहे. किती त्याची प्रासंगिकता आहे. त्याचं औचित्य काय आहे नेमकं हे या निमित्ताने सखोल ज्ञान तुझ्याकडून घ्यावंसं वाटेल आम्हाला या अर्थाने. कारण 21व्या शतकामध्ये जी युद्धखोरी वाढलेली आहे, साम्राज्य पिपासू वृत्ती वाढलेली आहे किंवा रक्तरंजित क्रांतीच्या भाषा जेव्हा होत आहेत त्या काळामध्ये हे बुद्धाचं तत्वज्ञान नेमकं कुठं उभं आहे आणि त्याचं औचित्य काय हे समजावून सांगावं अशी तुला विनंती आहे. सध्या जी एकंदरीत बौद्ध धर्माची जी स्थिती आहे किंवा बुद्ध विचाराचा जो काही प्रसार आहे त्याची जी स्थिती आहे ती खरं म्हणायला गेल्यास की सध्या आपल्या देशामध्ये किंवा अनेक देशांमध्ये मी असं म्हणेन की त्याचा जो प्रसार आहे तो वाढतो आहे आणि लोकांना ह्या बौद्ध विचारामध्ये एक नवी आशा दिसते आहे पुढच्या दृष्टीने. म्हणजे तू मगाशी उल्लेख केलास त्याप्रमाणे की एकंदरीत या बौद्ध धर्माच्या विचाराने खूप चढ उतार बघितले. म्हणजे आपण म्हटलं की अशोकाच्या काळामध्ये तो अगदी परमोच्च बिंदूला पोहोचला होता आणि त्याच्यानंतर मग पुढच्या काळामध्ये जशी प्रतिक्रांती झाली आणि मग तो विचार हळूहळू इथले दाबला गेला किंवा त्याचा जो मग पुढे झाली इस्लामी आक्रमणं झाली. त्या सगळ्या आक्रमणांच्या काळात परकीय आक्रमणांच्या काळातही त्याला एक सेटबॅक मिळाला. इथे जो जी एक प्रतिगामी विचार परंपरा होती त्याच्याशी याला सामना करावा लागला आणि साधारण 12व्या शतकाच्या आसपास आपल्याला असं दिसतं की या बौद्ध विचाराचा बऱ्यापैकी भारतामध्ये ऱ्हास झाला. इतका झाला की पुढे बुद्ध म्हणजे काय, बुद्ध हा शब्दच या देशातनं जवळपास हद्दपार झाला. आणि जे काही थोडेसे हिमालयन रिजनमधले जे काही थोडेसे पॉकेट्स आहेत, हिमाचल प्रदेशातले काही भाग किंवा अरुणाचलमधले काही भाग, लेह लडाख सारखे काही भाग, तिथे फक्त आणि इथे खाली त्रिपुरा आणि बांगलादेशच्या काही चितगाव हिल्स वगैरे या भागामध्ये फक्त जो पारंपरिक बुद्ध धर्म होता तो कुठेतरी आपल्याला टिकून राहायला दिसतो. पण त्या व्यतिरिक्त भारताच्या ज्याला मेनलँड म्हणतात तर त्या मेनलँडच्या भागामध्ये मात्र बुद्ध धर्माचं पार उच्चाटन झालं आणि अगदी दक्षिणेकडे आपल्याला सांगता येईल की 14व्या शतकापर्यंत काही आपल्याला असं दिसतं की तामिळनाडू किंवा भागामध्ये बुद्ध धर्माचं आपल्याला अस्तित्व दिसतं. पण नंतर तिथूनही ते नाहीसं झालं आणि मग हा जो काही विचार आहे तो आपण असं बघतो की फक्त श्रीलंका, ब्रह्मदेश, थायलंड
ह्या अशासारख्या काही थेरवादी देशांमध्ये आणि त्याचबरोबर ज्या पूर्वीच्या काळात ज्याचा तो प्रसार झाला, चीन, तिबेट, कोरिया, जपान यासारख्या महायानी देशांमध्ये. आता थेरवाद आणि महायान हे बौद्ध धर्माचे दोन मुख्य पंथ आहेत. हे खरं तर हे साधना पद्धती आणि त्याच्यामध्ये काही एक तात्विक भेद या दोघांमध्ये आहेत, तर त्या दृष्टीने पडलेले हे पंथ आहेत. आणि ते खरं तर मी म्हणेन की एकंदरीत बुद्धाने जे आपल्या अनुयायांना एक विचार स्वातंत्र्य दिलं, त्या विचार स्वातंत्र्यातूनच हे अनेक विचार प्रवाह पुढे आले. कारण बुद्धाने हे सांगितलं होतं की माझे जे काही विचार आहेत ते केवळ माझ्याविषयीच्या आदरापोटी तुम्ही स्वीकारू नका. तर ज्याप्रमाणे एखादा सोन्याची कसोटी लावतो, सोनं जे असतं ते कसोटीवर घासतो, ते तापवतो, ते कापतो आणि मगच ते खरं सोनं आहे ह्याची जेव्हा त्याला खात्री पटते तेव्हाच तो ते स्वीकारतो. त्याप्रमाणे माझ्या विचारांचंही तुम्ही अशा प्रकारे त्याची सुद्धा एक मी म्हटलं की ते तापवा, ते घासून बघा, त्याची चिकित्सा करा आणि मगच ते तुम्हाला पटले तर ते स्वीकारा, हे बुद्धाने सांगितलं. तर हा जो काही एक मी म्हटलं की खुला दृष्टिकोन होता आणि बुद्धी स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य जे बुद्धाने आपल्या अनुयायांना दिलं, त्यामुळे असे अनेक पंथ तयार झाले. आजही ते होतात. ज्यांना बुद्ध जसा भावतो ते त्या पद्धतीने त्याचा स्वीकार करतात. परंतु आपण एक दुसरं बघितलं की मधल्या काळामध्ये हा भारतातनं जरी हद्दपार झाला तरी भारताच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ब्रिटिश सरकारच्या आगमनानंतर हळूहळू जी काही पुढे इथे आर्किओलॉजिकल जी म्हणजे पुरातात्वीय जी काही संशोधनं झाली, जी काही उत्खननं झाली, त्याच्यामध्ये अशोकन पिलर सापडले, अशोकाचे शिलालेख सापडले आणि बुद्ध धर्म हळूहळू जो जमिनीमध्ये गाडला गेला होता आणि नुसतं जमिनीमध्ये नाही तर माणसांच्या स्मृतीमध्ये सुद्धा तो कुठेतरी खोलवर गाडला गेला होता. नालंदासारखी मोठी विद्यापीठं इथे होती पण त्याची आपल्याला बिलकुल कोणाची स्मृतीही राहिल्या नव्हत्या. तर हे सगळं जेव्हा बाहेर यायला लागलं त्यावेळी हळूहळू त्याच्याबरोबर एक जिज्ञासा निर्माण व्हायला लागली की हे काय आहे बुवा. आणि आपल्याला असं दिसतं की 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये लोकांनी याच्यावरती लिहायला सुरुवात केली. काही सुरुवातीचं लिखाण जे होतं ते थोडंसं पॉप्युलर स्वरूपाचं, म्हणजे लोकांना रुचणारं असं एक गोष्टी स्वरूपातलं होतं. त्याच्यानंतर धर्मानंद कोसंबी, राहुल सांकृत्यायन, आनंद कौसल्यायन, भिक्षू जगदीश काश्यप ह्यासारखी मंडळी पुढे आली आणि त्यांनी ह्याच्यामधलं अभ्यास करायला सुरुवात केली. भारतामध्ये तर काही याच्या अभ्यासाची सोय नव्हती. मग ही मंडळी श्रीलंकेला गेली, ब्रह्मदेशामध्ये गेली आणि तिथे जाऊन त्यांनी ह्या बुद्ध धर्माचा अभ्यास केला, त्याच्या ग्रंथांचा अभ्यास केला, पाली भाषा तिचा अभ्यास केला. त्याचबरोबर काही जे विद्वान होते, राजेंद्रलाल मित्रांसारखे किंवा हरप्रसाद शास्त्रींसारखे, ज्यांनी संस्कृत बौद्ध ग्रंथांचा अभ्यास केला आणि मग तो कलकत्त्यामध्ये खास करून जास्ती प्रमाणात तो अभ्यास झाला. आणि एका प्रकारे म्हटलं की अकॅडमिक स्वरूपामध्ये ह्याचं एक रिवायवल झालं. पुण्यामध्ये आपण विचार केला तर धर्मानंद कोसंबींची जी काही शिष्य परंपरा निर्माण झाली त्याच्यामध्ये PV बापट असतील, आपल्याला जे विनोदी लेखक म्हणून जे म्हणजे परिचित आहेत चिवी जोशी, ते पालीचे अभ्यासक होते, किंवा राजवाडे असतील, चिंतामण वैजनाथ राजवाडे, हे इतिहासकार राजवाड्यांच्यापेक्षा वेगळे आहेत, ते असतील, किंवा आपल्याला माहीत असलेले नाके भागवत असतील, दुर्गा भागवतांचे पती स्वतः दुर्गा भागवत. तर ही मंडळी पुढे आली आणि ह्यांनी पालीचा अभ्यास पुढे नेला. आणि मग जेव्हा 1956 मध्ये बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या 2500 वर्षाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी असे प्रयोग झाले की ह्याच्या पाली आणि बौद्ध अध्ययनाच्या ज्या संस्था आहेत त्यांना एक पुनरुज्जीवित करावं, त्या स्थापित कराव्यात. आणि त्याच्यामध्ये मग दिल्ली विद्यापीठामध्ये बौद्ध अध्ययनाचा विभाग स्थापन झाला. नालंदाला पहिलं देवनागरीमध्ये पाली त्रिपिटक म्हणजे बुद्धांची जी सगळी वचनं आहेत बुद्धांची आणि त्यांच्या शिष्यांची, ती ज्या ग्रंथांमध्ये संग्रहित करण्यात आली त्याला त्रिपिटक म्हणजे 3 पेटारे असं म्हणतात. तर त्याची देवनागरी आवृत्ती तिथे छापण्याचं काम झालं आणि ते काम जे आहे ते पुढे 1962 मध्ये पूर्ण झालं. त्याच्यानंतर आपल्याला असं दिसतं की पुढे एक असं झालं की साधनेच्या दृष्टीने जर विचार केला तर भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर SN गोयंका असतील की ज्यांनी विपश्यना
ध्यान पद्धती पुन्हा एकदा भारतामध्ये आणली ब्रह्मदेशातनं आणि ती इथे रुजली. आता खूप मोठ्या प्रमाणावर विपश्यना ध्यान पद्धतीचा अंगीकार करणारे साधक आहेत. आणि ह्या सगळ्यांच्या जोडीला दलाई लामा 1959 मध्ये भारतात आले आणि त्यांच्या माध्यमातून तिबेटी बौद्ध धर्म आणि ते जे म्हणतात की हा जो काही आम्ही जो बुद्ध धर्म शिकलेलो आहोत ते नालंदाचं आम्हाला असलेलं देणं आहे आणि ती नालंदाची परंपराच आम्ही आतापर्यंत सांभाळून ठेवली आणि आता आम्ही ती पुन्हा त्या भारताला देतो की ज्या भारताकडनं आम्ही भारताचे चेले आहोत असं ते म्हणतात तर त्यांना आम्ही परत देतो. तर दलाई लामांच्या माध्यमातून पुन्हा एकदा हे जे एक पुनरुज्जीवन आपल्याला झालेलं दिसतं. आपण एक जर विचार केला की बौद्ध धर्माचं जे एक सामाजिक त्याचं जे एक बाजू आहे त्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला असं दिसतं की ज्या पद्धतीने अकॅडमिक फील्डमध्ये हे काम चालू झालं होतं त्याचबरोबर बुद्धांचा जो विचार आहे तो विचार लोकांना असं लक्षात आलं की हा मोठी सामाजिक क्रांती याच्यातनं घडू शकते आणि समाजामध्ये एक बदल जो आपल्याला अपेक्षित आहे तो ह्याच्याने होऊ शकतो आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न सुरू झाले. मग दक्षिणेमध्ये अयोथिथास असतील किंवा PL नरसू असतील किंवा उत्तरेकडे जर विचार केला तर ईश्वरचंद्र मेधार्थी असतील तर अशा अनेक मंडळींनी बौद्ध धर्माचा विचार जो आहे तो जनसामान्यांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि ह्याच्यामधलं जे सगळ्यात मोठं नाव आहे ते अर्थातच बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे की ज्यांना आपल्या जीवनामध्ये 1916 साली 1916 नाही त्याच्याही आधी जेव्हा ते स्वतः मॅट्रिक झाले त्यावेळी त्यांचे जे गुरु होते कृष्णाजी अर्जुन केळुस्कर तर त्या केळुस्कर गुरुजींनी त्यांना बुद्धाचं चरित्र त्यांनी स्वतः लिहिलेलं भेट म्हणून दिलं होतं आणि ते साधारण वर्ष होतं 1906चं आणि त्या 1906 मध्ये बाबासाहेबांच्या हाती पहिल्यांदा बुद्ध पडला आणि त्याच्यानंतर ते बुद्धाचा अभ्यास हळूहळू करत राहिले. पुढे जेव्हा ते अमेरिकेला गेले लंडनला गेले त्या काळातही त्यांचा हा अभ्यास थोडासा चालू होता. त्या बुद्ध धर्माच्या अभ्यासाला त्यांच्या अमेरिकेच्या वास्तव्यामध्ये जॉन ड्यूए नावाचे जे त्यांचे शिक्षक होते त्याचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता तर त्यांची जोड त्याला मिळाली आणि बुद्ध धर्माचा एक जो ज्याला म्हणतात की प्रॅग्मॅटिक म्हणजे एक आजच्या जीवनामध्ये ज्याचं प्रॅक्टिकल काहीतरी ऍप्लिकेशन असू शकेल अशा पद्धतीने बाबासाहेब बुद्ध धर्माकडे बघायला लागले. आणि पुढे आपल्याला माहिती आहे की 1935 साली त्यांनी जी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. बरेच जणांना असं वाटतं आणि बरेच जण या दृष्टीने बाबासाहेबांच्या एकंदरीत धर्मांतराच्या चळवळीकडे बघतात की त्यांना असं वाटतं की हे बाबासाहेबांनी खूप काय म्हणू की अचानक उचललेलं पाऊल आहे पण तसं नाहीये. म्हणजे बाबासाहेबांनी हा जो धर्मांतराचा विचार आहे तो खूप जुना आहे असं आपल्याला दिसतं. 1924 पासून आपल्याला त्याची मुळं दिसतात आणि 1935 ला सुद्धा जेव्हा त्यांनी घोषणा केली त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी पुढची काही वर्ष बुद्ध धर्माच्या अभ्यासामध्ये घालवली. 1935 नंतरच्या त्यांच्या दादरच्या एका भाषणामध्ये त्यांनी त्रिपिटकातल्या काही उद्धरणांचा उल्लेख केला आणि हा जो मी मगाशी उत्तर आपण सांगितला अत्तदीपो भववाला तो बाबासाहेबांनी सांगितला की तुम्ही स्वतःचा निर्णय घ्या आणि तुमचा निर्णय नक्की चुकणार नाही. आणि त्यावेळी त्यांनी बुद्धांनी जे आनंदाला दिलेला शेवटचा उपदेश आहे त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या आधी त्याचा उल्लेख बाबासाहेबांनी केलेला आहे. तर असं हळूहळू बाबासाहेबांच्या एकाणातनं बुद्ध धर्म डोकावायला लागला आणि पुढे जाऊन त्यांनी पाली भाषेचा अभ्यास सुरू केला. 1940च्या दरम्यान बाबासाहेब जेव्हा म्हणजे ह्याला दिल्लीला होते त्यावेळी ते लखनौला जाऊन ईश्वरचंद्र मेधार्थींकडे पाली भाषा शिकत होते आणि त्याच्यामध्ये त्यांचं जे काम आहे त्यांनी त्याची तयार केलेली डिक्शनरी असेल आणि त्यांनी त्याचं स्वतः हाताने लिहून काढलेलं व्याकरण असेल तर हे सगळं त्यांचं साहित्य जे आहे ते आज बाबासाहेबांच्या जी काही कलेक्टेड वर्क्स आहेत त्याच्या 16व्या खंडामध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर त्यांनी अशा प्रकारे खूप सखोल अभ्यास केला आणि धर्मचिकित्सा ही बाबासाहेबांनी जी पुढे आणली तो धर्मचिकित्सेचा विचार त्यांनी बुद्ध धर्माच्या बाबतीतही लावला. बुद्ध धर्मही त्यांनी तपासून घेतला आणि मग एक अशी मांडणी बुद्ध धर्माची त्यांनी केली की जी आजच्या जगामध्ये आजच्या काळामध्ये आपल्याला उपयोगी ठरू शकेल अशा प्रकारची मांडणी त्यांनी केली आणि ती मांडणी त्यांच्या बुद्धायनिझम हा त्यांचा जो ग्रंथ आहे प्रसिद्ध त्याच्यामध्ये त्यांनी मांडली. तर बाबासाहेबांचा जो काही प्रवास सुरू झाला तो 1935 मध्ये धर्मांतराची घोषणा करून देखील त्यांनी 21 वर्ष मधली त्यांची गेली की ज्याच्यामध्ये त्यांनी हा जो विचार आहे त्याच्यावर अधिक सखोल त्यांचं चिंतन झालेलं आहे आणि धर्म जस बदलायचा जस नवीन धर्म स्वीकारायचा तर तो कुठला स्वीकारला पाहिजे
यासाठीची जी काही चिकित्सा आहे आणि बाबासाहेबांचे त्यासंबंधीचे विचार त्यांच्या अनेक लेखनातून आपल्याला बघायला मिळतात की बुद्ध धर्मच का. म्हणजे त्यांनी बाबासाहेबांनी त्यांच्या त्या धर्मांतराच्या भाषणामध्ये असं म्हटलंय की मला अनेक लोकांनी माझ्यावर टीका केली, पण मला असं कोणी विचारलं नाही की तुम्ही बुद्ध धर्मच का स्वीकारलात. आणि तेव्हा बाबासाहेब असं म्हणतात की ह्या विचारामध्ये जे काही एक नवीन घडवण्याची क्षमता आहे ती अन्य त्यांना कुठल्याही विचारामध्ये दिसली नाही आणि म्हणून त्यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला. तर ह्या नोटवरती असं मला म्हणता येईल की आपल्याला आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे येता येईल की ह्या बौद्ध विचारांची प्रासंगिकता काय, त्याचं खरंच औचित्य काही आजच्या जगात आहे का. पण थोडंसं यापूर्वी मी असं म्हणेन की जसं आपण भारताच्या बाबतीत विचार केला की या बौद्ध धर्माची स्थिती कशी आहे आज, तसंच आपण जागतिक स्वरूपामध्ये विचार केला तर आपल्याला असं दिसेल की अनेक देश आहेत की जिथे पारंपरिक स्वरूपामध्ये बुद्ध धर्म होता. पण जसं होतं की अनेक वेळा धर्मांच्या बाबतीमध्ये असं होतं की जेव्हा धर्म जसा जुना होतो तसा तो अधिक रूढीवादी बनतो किंवा त्याचं जे काही तात्विक जी काही त्यातली ऊर्जा असते, वैचारिक ऊर्जा, ती कुठेतरी मागे पडते आणि त्याचं फक्त एक बाह्य रूप. म्हणजे ह्याची खरं तर चर्चा स्वतः बुद्धांनी केलेली आहे. बुद्ध असं म्हणतात की जेव्हा धर्माचा विकास होत राहतो त्यावेळी पुढे एक अशी अवस्था येते की त्याच्यामधला अनुभव मागे पडतो, मग अनुभवानंतर त्याच्यामधला विचार मागे पडतो आणि शेवटी फक्त त्याची लिंग म्हणजे त्याची चिन्ह उरतात, बाह्य चिन्ह. म्हणजे मग तो वेश असेल, त्याच्यामध्ये तुमच्या चालीरीती असतील किंवा तुमच्या उपासना पद्धती असेल तेवढंच उरतं आणि ती नुसती म्हणजे आपण म्हटलं की ते नुसतं टर्फल असतं, पण त्यातला जो मूळ गाभा असतो तो निघून गेलेला असतो. तर असं अनेक ह्या बौद्ध देशांमध्येही झालेलं दिसतं आपल्याला. आणि इनफॅक्ट ज्या ज्या गोष्टी बुद्धांनी सुरुवातीला नाकारलेल्या दिसतात, अंधश्रद्धेच्या असतील किंवा आपण म्हणू की कर्मकांडासंबंधीच्या असतील, त्या आज ह्या देशांमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. पण तरी कुठे ते कुठे तो जो एक बुद्ध विचारांची जी काही करुणा आहे, प्रज्ञा आहे, हे जे काही किंवा समानतेचा जो विचार आहे तो कुठेतरी अजूनही या देशांमध्ये टिकून राहिलेला दिसतो. त्यामुळे या ज्या देशांमध्ये पारंपरिक स्वरूपामध्ये बुद्ध धर्म आहे तिथे अजूनही त्या मंडळींच्या वागण्या बोलण्यातनं, त्यांच्या आचरणात आपल्याला काहीतरी वेगळे पण नक्कीच दिसतं. पण मी म्हटलं असं की ज्या कोऱ्या करकरीत स्वरूपामध्ये बुद्धांचा विचार सुरुवातीला आला त्या स्वरूपात आता तो राहिलेला नाही. पण त्याचं एक पुन्हा एकदा नव्याने शोध घेण्याचं काम मात्र चालू झालेलं आहे. म्हणजे चीन सारखा जो कम्युनिस्ट देश आहे तिथेही आता या संदर्भातलं बौद्ध साहित्याचं संशोधन असेल म्हणा किंवा खूप लोक आता असे आहेत की ज्यांनी पूर्वी धर्माला ओपियम म्हटलं आणि त्यांनी धर्माच्या सगळ्या संस्था मोडून काढल्या. अशाच ह्या चीनी कम्युनिस्ट राष्ट्रामध्ये आपल्याला बुद्ध धर्माचा अभ्यास होताना दिसतो आणि त्याचा एक वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे लोक आता वळायला लागलेले आहेत. पश्चिमेचा आपण विचार केला, पाश्चात्य देशांचा, अमेरिका असेल, युरोप असेल, या सगळ्या देशांमध्ये आपल्याला असं दिसतं की दलाई लामा त्याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे. किंवा दुसरं म्हणजे व्हिएतनामचे जे एक मोठे आचार्य आहेत तिख नाथ हान, त्यांनी जे काही बुद्ध धर्म या देशांमध्ये नेला त्यातनं एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली. आणि इथे म्हणजे ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत की काही असे लोक आहेत की ज्यांना फक्त साधनेच्या स्वरूपामध्ये बुद्ध धर्माविषयी काहीतरी एक प्रेम आहे, एक ओढ आहे, आणि काही लोक असे आहेत की ज्यांना वैचारिक पातळीवर ह्याच्यामध्ये त्यांना मोठं आकर्षण वाटतंय आणि खूप लोक आता त्या दृष्टीने त्याच्याकडे वळतात. अनेक इन्स्टिट्यूट्स आहेत. सध्या बौद्ध अध्ययन हे अभ्यासाचं एक मोठं क्षेत्र या सगळ्या मोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये जगभरामध्ये आपल्याला बघायला मिळतं. दलाई लामांसारखे लोक जे आहेत ते माइंड लाईफ इन्स्टिट्यूट सारख्या माध्यमातनं ह्या बौद्ध ध्यान पद्धतींचा वगैरे शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास कसा होऊ शकेल या दृष्टीने विचार करतायत. त्यानंतर आपल्याला हे दिसतच आहेत की सामाजिक बाबतीमध्ये सुद्धा अनेक लोकांनी, जसं बाबासाहेबांनी भारतामध्ये प्रेरणा घेतली तशी अनेक लोक आहेत की जे जगभरामध्ये यांनी अशी प्रेरणा घेतलेली आहे. मग थायलंडमध्ये असेल, आणि ते खूप वेगवेगळ्या पद्धतीने लोकांनी घेतले. म्हणजे सस्टेनेबिलिटीच्या दृष्टीने लोकांनी याच्यामध्ये कडे बघितलेलं आहे की बुद्ध विचार हा कसा आपल्याला सस्टेनेबल लाईफस्टाईलकडे घेऊन जाऊ शकेल. किंवा मी मागे हंगेरीमध्ये गेलो होतो, तिथे जी जिप्सी कम्युनिटी आहे, जिप्सी रोमा कम्युनिटी आहे, तर त्यांना असं दिसलं की हा जो समतेचा विचार आहे तो जसं बाबासाहेबांनी जे परिवर्तन भारतामध्ये घडवून आणलं तसं त्यांना ते युरोपमध्ये या जिप्सी कम्युनिटीच्या बाबतीत करता येईल. कारण की युरोपमध्ये हा समाज अजूनही त्याच्या बाबतीमध्ये मोठं लोकांच्या मनामध्ये एक काय म्हणू आपण की स्टिग्मा आहे त्यांच्याबद्दल. एक जसं इथे भारतामध्ये लोक दलितांबद्दल बोलतात किंवा बोलायचे, तसं आजही जिप्सी रोमा कम्युनिटीकडे जे युरोपीय इतर मंडळी आहेत
ती यांच्याकडे कुठले तरी खालच्या दर्जाचे चोर आणि नैतिकता नसणारे अशा पद्धतीनेच बघतात. तर ह्या मंडळींना ह्या बौद्ध विचारामध्ये एक मोठी आशा दिसते. आणि मी असं बघितलं की हंगेरीला एक म्हणजे एक बाबासाहेबांच्या नावाने एक शाळाही आहे आणि तिथे बौद्ध ते प्रार्थना करतात आणि बुद्ध धर्माचा आधार त्यांना तिथे मोठ्या प्रमाणामध्ये वाटतो. तर अशा अनेक ठिकाणी आफ्रिकेमध्ये असेल, तुम्हाला निग्रो चळवळीमध्ये हे दिसेल. तर असं खूप मोठ्या प्रमाणावरती आता हा विस्तार जगभरामध्ये होतोय. आणि हा होतोय याचं मुख्य कारण असं आहे की लोकांना कुठेतरी ह्या विचारांची प्रासंगिकता आज दिसतेय. ह्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे आहेत की ज्याच्याने ही प्रासंगिकता आपल्याला सांगता येऊ शकेल. पहिलं म्हणजे असं की मी मागे बोलताना सुरुवातीला असं म्हटलं की बुद्ध विचारांचं वेगळे पण खूप प्रत्येक क्षेत्रात आपल्याला दिसतं. म्हणजे मी म्हटलं असं की भाषिक अगदी ह्याच्यापासनं भाषिक दृष्ट्या त्याचा विचार केला की तेव्हापासून आपल्याला त्या सगळ्याच बाबतीमध्ये दिसतं की भाषेच्या बाबतीत बुद्धांनी ज्ञानभाषा म्हणून केलेला लोकभाषांचा स्वीकार असेल किंवा कुठलीही एक भाषा ही पवित्र भाषा नसून सर्वच भाषा हे शेवटी संवादाचं माध्यम आहे, त्यामुळे सगळ्या भाषा तेवढ्याच मोलाच्या आहेत असा जो त्यांचा विचार असेल. किंवा माझे विचार फक्त तुम्ही एकाच भाषेमध्ये बंदिस्त करून ठेवू नका, तर त्याला ज्या ज्या भाषेमध्ये ज्यांना शिकायचं त्या त्या भाषेमध्ये त्यांना माझा विचार उपलब्ध होऊ द्या असा त्यांचा विचार असेल. तर हे सगळे विचार आपण बघितलं तर आजच्या काळामध्ये केवढे समर्पक आहेत. मी आज आपण अगदी आपल्या शिक्षणाचा विचार केला तर इंग्रजी भाषेचं जे काही प्राबल्य आपल्याला दिसतं आणि आपल्या लोकभाषांची होणारी पिछेहाट दिसते किंवा लोकभाषा ज्ञानभाषा न होण्याची जी काही एक आपल्याला जो काही प्रश्न आहे तो दिसतो. तर ह्या सगळ्यामधचं उत्तर आपल्याला बुद्धांकडनं मिळू शकतं. आपल्याला माहिती आहे की सामाजिक बाबतीमध्ये किंवा कुठल्याही प्रकारची जी असमता आहे तर आणि त्याच्याशी मग निगडीत असणारे न्यायाचे प्रश्न असतील तर हा तर एक मोठा प्रश्न आहे. आणि बाबासाहेबांना ज्या विचाराने बुद्ध विचाराने भारून टाकलं तो समतेचा विचार आणि स्वातंत्र्याचा विचार. बाबासाहेब असं म्हणतात की जी स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्यायाची जी तत्व आहेत ती मी काही फ्रेंच राज्यक्रांतीपासून घेतलेली नाहीत, तर माझा गुरु बुद्ध आहे, मी बुद्धाकडनं ही तत्व घेतली. म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की बाबासाहेब हे सांगतायत की आजच्या जगामध्ये जगायला जी एक लोकशाही एक विचार पद्धती पाहिजे, मी राज्य पद्धती म्हणत नाही, विचार पद्धती. कारण की लोकशाही विचार पद्धती म्हटली म्हणजे त्याच्यामध्ये स्वातंत्र्य आलं, म्हणजे स्वतःचं स्वातंत्र्य आणि इतरांचं स्वातंत्र्य आणि माझ्या इतर जे माझे फेलो बिईंग्स आहेत, माझे जे इतर जे मानव आहेत त्यांच्याशी असणारं माझं बंधुत्वाचं नातं आणि समतेचं नातं. तर जोपर्यंत बंधुता नसेल तोपर्यंत समता आणि स्वातंत्र्य टिकू शकणार नाही. आणि हा बंधुतेचा विचार बुद्धांनी आपल्या संघाच्या विचारातनं दिलेला आहे. तर संघ ही जी संकल्पना आहे की समविचारी लोकांचं एक संघटन आणि ते संघटन फक्त विचाराने झालेलं संघटन आहे आणि मग त्याच्यामध्ये असणारं स्वातंत्र्य, प्रत्येकाला असणारा समान दर्जा, हे जे काही बुद्धांनी मांडलं तर तो विचार बाबासाहेबांना प्रेरक ठरला. आणि तो विचार खरोखरच आजच्या जगामध्ये आपण विचार केला, आपण बघतो आहोत की जगभरामध्ये लोकशाही राजपद्धतीच्या नावाखाली जे काही हुकुमशाही विचार पद्धती आहे तर त्याला उत्तर जर काही असेल तर ते ह्या बौद्ध विचारांमध्ये आहे. आपण खऱ्या अर्थाने जर ह्या तत्वांचा आज स्वीकार करू शकलो आणि तो विचार फक्त राजकीय पातळीवर नाही तर आपल्या अगदी घरापासून, आपल्या घरामध्ये सुद्धा स्वातंत्र्य समता बंधुता आहे का, किंवा आपल्या छोट्या छोटे जे आपले ग्रुप्स आहेत तिथपासून हा जो विचार आपण पुढे नेला तर मग तो राष्ट्राच्या पातळीवर जाईल. आणि मग ह्या ज्या काही सगळ्या संकल्पना आहेत म्हणून जसं आपण म्हणजे जसं एक म्हटलं जातं की धर्म हे ओपियम म्हटलं मार्क्सने, पण तो कसा धर्म की जो पिळवणूक करणारा धर्म आहे. पण बुद्ध धर्माने ती जी एक पारंपरिक धर्माची जी संकल्पना होती ती बाजूला टाकून धर्म याचा अर्थ की जो माणसाला माणूस म्हणून जगवतो आणि माणसाला दुसऱ्या माणसाकडे माणूस म्हणून बघायची शक्ती देतो आणि दृष्टी देतो, तो खरा धर्म आहे. आणि तो धर्म जो आहे तो मात्र आपल्याला कुठल्याही प्रकारे त्याला बाजूला ठेवता येणार नाही, पण अशा स्वरूपाचा धर्म. तर हा जो काही विचार आहे तो आजही महत्वाचा आहे. बाबासाहेबांनी जेव्हा बुद्ध धर्म स्वीकारला त्यांना खरंच असंही करणं शक्य होतं की धर्मविहीन अशी एक समाजरचनाचा विचार करायचा, पण बाबासाहेब असं म्हणाले की नाही, की तुम्ही शेवटी समता बंधुता आणि स्वातंत्र्याच्या ज्या संकल्पना आहेत त्या तुम्हाला कायद्याने कोणावर तरी फोर्स करून म्हणजे दडपून आणता येणार नाही. जसं कम्युनिझममध्ये झालं की आम्हाला समता आणायची पण आम्ही मग ती रक्तपात करून आणू, आम्ही ती स्टेट ज्याला आपण डिक्टेटरशिप त्या नावाखाली आणू, तर ते
होणं शक्य नाही. तर खऱ्या अर्थाने ती जर रुजायची असेल आणि टिकायची असेल तर ती कुठून तरी आतून आली पाहिजे, तुमच्या मनामध्ये झालेल्या मनाच्या मशागतीतनं आली पाहिजे. आणि म्हणून धर्माची आवश्यकता आहे, हा विचार बाबासाहेबांना पटला. तर ते एक महत्वाचं हे आहे की आज आपण एक राजकीय व सामाजिक या दोन्ही पातळीवरती आपल्याला बुद्ध धर्माचं जे काही महत्व आहे ते पूर्वी कधी नव्हतं एवढं आहे. अहिंसा आणि शांती या पातळीवर तर आहेच, ते कुठे नाकारता येणार नाही. लोक असं म्हणतात की आम्हाला युद्ध नको, आम्हाला बुद्ध हवा. पण मी म्हटलं असतं की बुद्धाची शांती, बुद्धाची अहिंसा ही नुसती काहीतरी सहन करणारी, आपल्याला काही जमत नाही म्हणून असणारी अहिंसा नाही आहे. तर बुद्धाची अहिंसा जी आपल्याला, मी म्हटलं असं की एकीकडे आपल्याला टॉलरन्स म्हणजे सहनशीलता शिकवते, पण त्याचबरोबर हेही सांगते की जेव्हा अन्याय वाढेल त्यावेळी तुम्हाला ती जी काही हिंसा, आवश्यक हिंसा, ती करून तुम्हाला तुमच्या चांगल्या विचारांची प्रतिष्ठापना करायला लागेल. कारण की अशा प्रकारची हिंसा, मी म्हटलं की बुद्धाच्या बाबतीमध्ये आंबेडकरांनी हा एक विचार पुन्हा मांडला की अहिंसा ही टोकाची असता कामा नये. तर म्हणजे अहिंसा ही काय, हिंसा आम्हाला नको आहे, पण जर हिंसेची गरज असेल तर मात्र हिंसा करायला लागेल. तर या पद्धतीचा एक विचार थोडासा जो आहे तो त्या पद्धतीने आपण जर बघितलं या सगळ्याकडे तर तोही आज एक रेलेव्हंट असणारा विचार आहे की जिथे अन्याय होतो आहे तिथे तुम्हाला कायदा दाखवून, म्हणजे ऑब्व्हियसली आता ती हिंसा आहे ती कोणीतरी आमच्यासारख्याने हातात कायदा घेऊन करण्याचा व्हायलन्स नाही, पण कायद्याने जरब बसवण्यासाठी जी काही आवश्यक एक आपल्याला शिक्षा या स्वरूपाची आवश्यकता आहे ती आवश्यकच आहे. तसंच तुम्ही जर विचार केला की आज अगदी मानसशास्त्राचं क्षेत्र असेल की आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जे काही प्रश्न उपस्थित होत आहेत ते मानसशास्त्रीय प्रश्न आहेत. आणि एक नवीन आता जी काही एक आपण म्हणू की ब्रांच उदयाला येते, एक शाखा उदयाला येते अभ्यासाची, ती म्हणजे बौद्ध मानसशास्त्राची. की आतापर्यंत मानसशास्त्र हे सगळं पाश्चिमात्य मानसशास्त्रज्ञांच्या शोधावरती आधारित होतं, पण आता लोक बघायला लागलेत बुद्धाकडे की बुद्ध हा एक मोठा एक आपण म्हणू की मानसशास्त्रज्ञ होता आणि त्याने ज्या पद्धतीने मानवी मनाचा विचार केला तेवढा विचार कोणीच केला नाही. आणि म्हणून जर खऱ्या अर्थाने आपल्याला काहीतरी टिकाऊ जर सोल्युशन्स हवी असतील आपल्या मानसिक प्रश्नांवरती तर बुद्धाशिवाय पर्याय नाही, हे आज लोकांना कळून आलेलं आहे. म्हणजे एक कुठलं असं क्षेत्र सांगता येणार नाही की जिथे बुद्धाचा विचार आज समर्पक नाहीये. इकॉनॉमिक्सचा तुम्ही विचार करा, भांडवलशाही आपण एक जी काय आर्थिक व्यवस्था बघितली, आपण साम्यवादी अर्थव्यवस्था बघितली, पण या दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये काही ना काहीतरी प्रश्न आहेत. मी म्हटलं असं की साम्यवादी जी अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये जरी बुद्धाची अनेक तत्व असली तरी त्याच्यामध्ये हिंसेला मान्यता आहे, त्याच्यामध्ये हुकुमशाहीला मान्यता दिलेली आहे की जी बुद्धांना मान्य होणारी नाही. बाबासाहेबांनी त्यांच्या बुद्ध अँड कार्ल मार्क्स या त्यांच्या ज्या प्रसिद्ध भाषणामध्ये याचा उहापोह केलेला आहे की कसं कम्युनिझमला, मार्क्सला उत्तर कोण देऊ शकेल तर तो बुद्ध आहे. भांडवलशाहीच्या बाबतीत तर काय बोलायचं, भांडवलशाहीचे दुष्परिणाम आपण बघतोच आहोत. आणि जिथे खऱ्या अर्थाने सामाजिक विचार हा मागे पडून फक्त पैसा कमवणे, फक्त एक आर्थिक सत्ता निर्माण करणे एवढाच आपल्याला हे दिसतो. आजही एवढ्या मोठ्या कठीण प्रसंगामध्ये सुद्धा लोकांना चिंता कशाची आहे तर आमची अर्थव्यवस्था आम्हाला पटरीवर आणायची, पण ती पटरीवर आणताना आम्ही त्या सगळ्या आमच्या जे संसाधन आहेत त्यांचं वितरण योग्य प्रमाणात होत आहे की नाही, सगळ्यांना योग्य संधी मिळते की नाही हे बघत नाही होत आम्ही. तर हे जे काही आहे तर बुद्धांनी जो काही आर्थिक विचार दिला, म्हणजे बुद्धचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे बुद्धांनी कधी गरिबीचा पुरस्कार केला नाही. त्याने म्हटलं की तुम्ही योग्य मार्गाने धन कमवा, ते कमवलंच पाहिजे, पण ते कमावल्यानंतर त्यातलं जे धन आहे ते म्हणलं की 25% धन तुम्ही तुमच्या समाजासाठी वापरलं पाहिजे, लोकांना मदत केली पाहिजे. म्हणून ह्या धर्मामध्ये दानाचं जे महत्व आहे की तुम्हाला जे मिळतं त्यातलं तुम्ही वाटणं लोकांमध्ये हे आवश्यक आहे. आणि हा जो काही विचार आहे किंवा मी म्हटलं असं मगाशी की बुद्धांचं एक जे महत्वाचं तत्वज्ञान आहे की प्रतित्य समुत्पाद, की जे काही ह्या जगामध्ये घडतं ते अनेक कारणांनी घडतं आणि अनेक प्रत्येक जण जे आहे, प्रत्येक आपली कृती आहे ती कशाशी तरी सगळ्या जगाशी जोडलेली आहे. त्यामुळे त्यातनं येणारी जी काही एक जबाबदारी आहे, सामूहिक जबाबदारी, त्या सामूहिक जबाबदारीतून आपल्याला आर्थिक दृष्टीने जर विचार केला तर आपण आपली प्रत्येक कृती फक्त आपल्याला स्वतःसाठी एक आर्थिक महासत्ता बनण्याची आपली जी तृष्णा आहे, त्यामुळे अनेक लोकांची जी होणारी पिळवणूक आहे ती आपल्याला जर दूर ठेवायची असेल तर आपल्याला आपली तृष्णा दूर
केली पाहिजे आणि सगळ्यांचा एकत्रित विचार केला पाहिजे. बुद्धांची दुःखाची संकल्पना आहे, सगळ्यांना दुःख आहे, दुःखाच्या पातळीवर प्रत्येक माणूस हा दुसऱ्या माणसासारखा आहे, त्याच्यामध्ये भेद नाही. आणि मग ही जर जाणीव आपल्यामध्ये असेल तर आपण दुसऱ्याचं दुःख दूर करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करू. बुद्धांच्या एकंदरीत विचारामध्ये असणारा प्रज्ञा आणि करुणा यांचा जो काही एक त्याचा जो एक बॅलन्स आहे, त्याच्यामध्ये एक तो समतोल राखण्याची आवश्यकता आहे की करुणा पाहिजे पण करुणेला प्रज्ञेची जोड हवी. तर अशी प्रज्ञा आणि करुणा जर एकत्र असेल तर असं कुठलाच क्षेत्र आहे की जिथे बुद्ध धर्म, बुद्ध विचार हा लागू होणार नाही किंवा प्रासंगिक ठरणार नाही, हा खरा प्रश्न आहे. आणि दुसरं एक सांगायचं तर आपल्याला एक असं म्हणता येईल की बुद्धिझममध्ये किंवा बुद्ध तत्वज्ञानामध्ये बुद्धांनी नियम नाही सांगितले. कारण नियमांचं असं असतं की नियम कालबाह्य होतात, की आज केलेला नियम पुढच्या काही वर्षांनी तो योग्य असेलच असं नाही. आपल्याला हे कायद्याच्या बाबतीत दिसतं की कायदे येतात, त्यांच्यामध्ये आपल्याला दुरुस्त्या करायला लागतात, पण ती गोष्ट तत्वांची नसते. बुद्धांनी कधीही नियम दिले नाहीत, त्यांनी तत्व दिली. आणि तत्व जी दिली की ती तत्व अशी आहेत की जे तुम्हाला मिळालेले एका प्रकारचे मापदंड आहेत की ज्या मापदंडाच्या आधारे तुम्ही स्वतःच योग्य काय, अयोग्य काय, काय करायला पाहिजे, काय करायला नको हे तुम्ही ठरवू शकता. आणि ही तत्व बुद्धाने दिली असल्यामुळे कितीही वर्ष लोटली, आज 2500 वर्ष होऊन गेली आहेत आणि पुढची जरी 2500 वर्ष झाली तरी बुद्धांचं तत्व जे आहे ते मात्र टिकून राहील आणि ते या मानवी समाजाला मार्गदर्शन करत राहील, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये बिलकुल शंका नाही. धन्यवाद महेश. या विस्तृत आणि प्रदीर्घ विवेचनातून आमच्या सर्वांच्याच ही गोष्ट लक्षात आलेली आहे की बुद्ध तत्वज्ञानाचं औचित्य या 21व्या शतकात सुद्धा निश्चितपणे आहे. आणि देशाच्याच नव्हे, समाजाच्याच नव्हे तर आपल्या प्रत्येकाच्या घराघरात बुद्ध तत्वज्ञानाचा वापर समता, बंधुता, स्वातंत्र्य या सगळ्या मूल्यांना रुजवण्याची गरज आहे. जे काही नवीन आज तो आम्हाला सांगितलेलं आहे ते खरंच आगळं वेगळं आम्हाला आज कळलेलं आहे, जे आजपर्यंत आम्हाला बुद्धाबद्दल माहिती नव्हतं. विशेषतः बुद्धांचे स्त्रियांबद्दलचे विचार असतील, अत्तदीप्प भव याबद्दलचा आमचा जो गैरसमज आहे तो आज दूर झालेला आहे. आणि बुद्धांनी स्त्रियांना ज्या पद्धतीची समतेची वागणूक दिली त्यामुळे तर निश्चितपणे आज म्हणता येईल की बुद्ध तत्वज्ञान आणि त्यांचा स्त्रियांबद्दलचा विचार, समतेबद्दलचा विचार, त्यांचा बंधुतेबद्दलचा विचार आणि लोकशाहीबद्दलचा विचार आज आपणा सर्वांसाठी खूप अनुसरणीय आहे, आचरण योग्य आहे आणि तो आचरणात यावा ही अपेक्षा तुम्हा सर्वांची आहेच. या निमित्ताने पट्टाचार्य या शिष्येला बुद्धाने जे सांगितलं की भानावर ये, तुझी आंतरिक शक्ती ओळख, तू कोण आहेस हे समजून घे, तर ते या मुलाखतीच्या शेवटी मला आपणा सर्वांना आणि सर्व शासन प्रशासन व्यवस्थेलाही सांगावंसं वाटतं की सगळ्यांनी भानावर येण्याची गरज आहे. सगळ्यांनी भानावर आलं पाहिजे, आपलं भान नेमकं जपलं पाहिजे, ते सांभाळलं पाहिजे आणि आपल्या आंतरिक शक्तीला, आपल्या आंतरिक उर्मीला अधिकाधिक विकसित केलं पाहिजे. त्याच्यामुळे हे जग, हा समाज समृद्ध होईल, समस्त मानव जातीचं कल्याण होईल. तर महेश, यासाठी जो वेळ तू आम्हाला दिलास त्याबद्दल तुझे औपचारिकरित्या मी खूप खूप आभार मानतो आणि साहित्य जागरला सुद्धा सार्थ अभिमानाने हे सांगतो की डॉक्टर महेश देवकर आपल्या साहित्य जागर या समूहाचा एक सक्रिय सभासद आहे. तो नेहमी हे ऐकत असतो, सक्रिय या अर्थाने की तो ऐकत असतो म्हणून, आणि प्रतिक्रिया देत असतो फोनवरून, आमच्याशी संवाद साधत असतो की काय आवडलं त्याला आणि किती आवडलं ते. तर हा अत्यंत अभिरुची संपन्न आमचा मित्र, तितकीच प्रचंड विद्वत्ता असलेला मित्र आज तुम्हा आम्हाला सर्वांना लाभला आहे, त्याचा सार्थ अभिमान आहे. प्रकाश, तू म्हणलास ते अगदी खरं आहे आणि या बुद्ध विचारांची प्रासंगिकता आजच्या जगात पूर्वी कधी नव्हती एवढी खरं तर आज आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये. कारण सर्वांनीच खरोखर भानावर येण्याची गरज आहे. सर्वांना ते आत्मभान आणि स्वतःच्या क्षमतांची जाणीव आणि दुसऱ्यांच्या अस्तित्वाबद्दलचा आदर हे असण्याची आवश्यकता आहे. बुद्धांनी जसं सांगितलं की प्रत्येकामध्येच, तुम्हा आम्हा सगळ्यांमध्येच बुद्धत्वाचा एक अंकुर आहे. बुद्ध तत्वज्ञानामध्ये एक तथागत गर्भ नावाचा एक विचार आहे की प्रत्येकामध्ये तो तथागताचा गर्भ आहे, तथागताचा अंकुर आहे. त्याला फक्त खतपाणी घालून वाढवण्याची आवश्यकता आहे.
त्यामुळे तुम्ही आम्ही सर्वच या मार्गावरचे खरं तर सहप्रवासी आहोत. कोणी पुढे आहे, कोणी थोडं मागे आहे, एवढाच काय तो फरक, पण आपल्या सगळ्यांमध्ये ती क्षमता आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. मी सुरुवातीला म्हटलं तसं या मुलाखतीच्या की बुद्धत्व ही एक अवस्था आहे आणि ती प्रत्येकाला साध्य आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आपण सगळ्यांनीच प्रयत्न करणं हे अत्यावश्यक आहे. या ठिकाणी हेही मला सांगायला आवडेल की बुद्धांच्या संघामध्ये चक्षुपाल भंतेंसारखे असे काही अर्हत भिक्षू होते की जे अंध होते, पण त्यांनी अंध असून देखील आपल्या मानसिक शक्तीच्या जोरावर हे अर्हतपद प्राप्त केलं. त्यामुळे तुम्ही आम्ही मी म्हटलं असं की सर्वच आपण या मार्गावरचे प्रवासी आहोत. बुद्धांनी एक उपमा दिली आहे की आपण म्हणजे महासागरात असणाऱ्या अंध कासवाप्रमाणे आहोत आणि ते कासव ज्याप्रमाणे असा कधीतरी असा क्षण येतो की ज्यावेळी त्याच महासागरामध्ये वाहत असणाऱ्या एखाद्या जे बैलगाडीचं जू असतं त्या बैलगाडीच्या जूला असणारं जे भोक आहे त्याच्यामधनं त्याचं डोकं जातं. म्हणजे ही गोष्ट खरं तर खूप अगदी असाध्य आणि कधीतरी म्हणजे होईल की नाही होईल हे सांगता येणार नाही असा प्रसंग असतो. पण आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये हा मानव देह आलेला आहे, आपण मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहोत. त्यामुळे ही जी एक असाध्य गोष्ट आहे ती आपल्या बाबतीत घडलेली आहे आणि ती आता घडल्यानंतर ह्या मानवी आयुष्याचं आपण कसं सार्थक करू या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने ह्या मार्गावरती अग्रेसर होणं ही खरं तर आज काळाची गरज आणि आपण त्या अर्थाने ज्यावेळी खऱ्या अर्थाने ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो एनलायटंड होणं, बुद्ध होणं, आपण जेव्हा सर्वजण बुद्ध व्हायला लागू तेव्हा हा समाजही प्रबुद्ध होईल आणि मग मानवाचे जे प्रश्न आहेत ते खऱ्या अर्थाने सुटू शकतील. हे जे बौद्ध साहित्य आहे की ज्यामुळे मी आजवर इथे आलो आणि माझ्यामध्ये मला असं लक्षात आलं की जेव्हापासून मी हा अभ्यास सुरू केला सतत माझ्यामध्ये काहीतरी बदल होत राहिलेला आहे वैचारिक दृष्टीने आणि आज इथपर्यंतचा प्रवास मी करून आलो. सुरुवातीला मी जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली त्या काळामध्ये पाली साहित्य आणि जे होतं ते ब्रेलमध्ये उपलब्ध नव्हतं. त्याच्यामध्ये ऑडिओ ही मटेरियल खूप कमी होतं, पण हळूहळू आता तंत्रज्ञानाचा विकास झालेला आहे. खूपशा गोष्टी आता ऑनलाईन ही बरंच मटेरियल बुद्धिस्ट स्टडीजच्या बाबतीमध्ये अवेलेबल आहे. अनेक वेबसाईट्सवरती ऑनलाईन कोर्सेस अवेलेबल आहेत. त्याचप्रमाणे ज्यांना या भाषा येत नाहीत त्यांच्यासाठी अनेक ट्रान्सलेशन्सचे प्रोजेक्ट्स आहेत. तीही बरीचशी ट्रान्सलेशन्स आज ऑनलाईन उपलब्ध आहेत. buddha.net सारख्या वेबसाईट्स असतील किंवा VRI.org सारख्या वेबसाईट्स असतील किंवा आर्काइव्ज आहेत अनेक की ज्याच्यामध्ये हे सर्व साहित्य उपलब्ध आहे. ते आपल्याला आज अभ्यासता येऊ शकेल. या ग्रंथांची इंग्रजी, मराठी, हिंदी भाषांतरं बऱ्यापैकी आज उपलब्ध आहेत. इंग्रजी भाषांतरं अर्थातच मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत आणि चांगली भाषांतरं आहेत. हिंदी त्या मानाने कमी आहेत, पण साहित्य अकादमी च्या माध्यमातून आनंद कौसल्यान, राहुल सांकृत्यान आणि जगदीश कश्यप आणि भिक्षू धर्मरक्षित वगैरे या मंडळींनी काही हिंदी भाषांतर करून ठेवले जुन्या काळी आणि काही नवीन भाषांतरही आज आपल्याला उपलब्ध आहेत. त्याचबरोबर मराठीमध्येही माशम मोरे असतील किंवा विमलकीर्ती म्हणून आहेत, त्यांची अनेक भाषांतर आपल्याला उपलब्ध आहेत. त्याचबरोबर धर्मानंद कोसंबींनी याच्यामध्ये खूप चांगलं साहित्य निर्मिती केलेली आहे. जे त्रिपिटक आहे त्यातल्या विनयपिटकाचा सारांश बौद्ध संघाचा परिचय नावाने प्रसिद्ध आहे. बौद्ध लीला सारसंग्रह या नावाने जातक कथा किंवा इतर बौद्ध कथांचा संग्रह आहे. त्याच्यानंतर धर्मानंद कोसंबींचं भगवान बुद्ध नावाचं बुद्धांचं चरित्र अत्यंत अभ्यासपूर्ण हे प्रसिद्ध आहे. तर असं साहित्य खरोखरच आपल्याला उपलब्ध आहे. ज्या थेरी गाथेचा मी उल्लेख केला त्या थेरी गाथेचं आयदानच्या ज्या लेखिका उर्मिला पवार त्यांनी केलेलं भाषांतर उपलब्ध आहे. तर असं बऱ्यापैकी मटेरियल आज उपलब्ध आहे आपल्यासाठी. त्याच्यामध्ये जर आपण रस घेतला तर आपल्याला नक्कीच या साहित्याचा अभ्यास करता येऊ शकेल आणि हा जो बौद्ध विचार आहे त्याच्यामध्ये आपल्याला खूपसं संशोधन करता येईल. अनेक याच्यामध्ये संधीही उपलब्ध आहेत करिअरच्या दृष्टीनेही, तर त्या दृष्टीने याच्याकडे बघायला हरकत नाही. आज या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने मला तुमच्या सगळ्यांशी संवाद साधता आला त्याबद्दल मला खूपच आनंद होतोय आणि खास करून हर्षद आणि प्रकाश या दोघांचेही खूप मनापासून आभार की त्यांनी मला ही संधी दिली.
प्रकाश मगाशी म्हणाला की मी सक्रिय आहे पण फक्त ऐकण्यापुरताच, तर आज ती सक्रियता थोडीशी अजून वाढवून मला तुमच्याशी संवाद साधण्याचा आज हा एक मौका मिळालेला आहे. तर त्यासाठी साहित्य जागरचे खरोखर आभार. साहित्य जागरचे काम खरं करतं आहे ते खूपच मला मोलाचं वाटतं, कारण एक अभिरुची संपन्न समाज निर्माण करणं, एक विचारप्रवण असा समाज निर्माण करणं, हे जे काम आहे की जे बुद्धही करत होते की समाजाला एका अज्ञानाच्या झोपेतून जागं करून ते स्वतः जागे झाले होते आणि ते लोकांना जागं करत होते आणि एक विचार करण्याची क्षमता निर्माण करणं समाजामध्ये हे खूप मोठं काम आहे आणि ते तुम्ही सगळे करत आहात. मी म्हटलं असं की आपल्या समूहाचं जे नाव आहे साहित्य जागर, ती खरी जागरूकता, ते बुद्धत्वाचा तो एक अर्थ आहे असं मी सुरुवातीला सांगितलं, तर तो अर्थ तुम्ही खरोखर सार्थ करता आहात आणि त्यामध्ये मला एक छोटंसं माझं योगदान आज देता आलं, त्याबद्दल मला खूप आनंद होतोय. पुन्हा एकदा हर्षद आणि प्रकाश आणि तुम्ही सर्व प्रशासक मंडळी, खूप छान टीम आहे तुमची, खूप चांगलं काम करता आहात. मला नेहमी कौतुक वाटत राहतं की तुम्ही कसा सगळा वेळ काढता आणि कसं हे सगळं मॅनेज करता. तर खूप खूप तुमचे आभार की तुम्ही आमच्या या जीवनामध्ये काही चांगले क्षण, काही चांगले विचार हे देता आहात. तर त्याबद्दल तुमचे आभार. या साहित्य जागरच्या मंचावरून मला असं सगळ्यांना आवाहन करायला आवडेल की जर कोणालाही या संदर्भामध्ये बौद्ध विचारांच्या, बौद्ध अध्ययनाच्या संदर्भामध्ये काही प्रश्न असतील किंवा जर त्याबद्दल काही बोलायचं असेल तर तुम्ही जरूर मला संपर्क करा. माझ्या व्यक्तिगत ही तुमच्याशी बोलायला मला आवडेल आणि या बाबतीत काही इतर मदत हवी असेल तर ती नक्की मी करायला तयार आहे. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आजच्या या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना बुद्धत्वाच्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. महेश, तुझे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. ही मुलाखत आमच्या सर्वांसाठी संग्रहात ठेवावी, संग्राह्य राहावी अशी अमूल्य भेट बुद्ध जयंतीच्या निमित्ताने तू आम्हा सर्वांना दिली आहे. या बुद्ध विचाराचा वसा तुम्ही आम्ही सर्व घेऊन पुढे जाऊया आणि मानवतेची मूल्य आणि समतेची, स्वातंत्र्याची मूल्य या समाजात रुजवूया. तुमच्या सर्वांना